अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. नमस्कार, मी राधिका आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करते. आपण आज तिसऱ्या श्रावण सोमवारबद्दल जाणून घेणार आहोत. तिसरी श्वामठ कोणती ते जाणण्याआधी तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आवडली माहिती तर लाईक करा. ओम नमः शिवाय. 11 तारखेला तिसरा श्रावणी सोमवार असणार आहे. या तिसऱ्या श्रावणी सोमवारची पूजा, अभिषेक, शिवामठ कोणती ते बघूयात. आता तिसरा श्रावणी सोमवार आला आहे. श्रावण महिना हा शिवशंकराच्या पूजेचा, उपासनेचा महत्त्वाचा महिना असतो. हे सर्वांना माहिती आहे. घरच्या घरी आपण शिवपिंडीचा अभिषेक कसा करायचा ते बघू. जसं आपण पहिल्या आणि दुसऱ्या सोमवारी दूध, जल, मध, दही यांनी शिवपिंडीचा अभिषेक केला होता, तसाच तिसऱ्या सोमवारी पण शिवपिंडीचा अभिषेक करायचा आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. शिवपिंडीच्या अभिषेकाने अनेक अडचणी दूर होऊन आपणास कोणते फायदे मिळतात हे मी चॅनलच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. ते तुम्ही बघू शकता. बघता बघता आता श्रावण महिना संपत आला आहे. त्यामुळे कोणत्या तरी कारणामुळे अजून तुमच्याकडून महादेवाची पूजा, अभिषेक, शिवामठ वाहणे राहून गेली असेल तर तुम्ही तिसऱ्या सोमवारी हे सेवा करू शकता. भगवान महादेव हे भोळे आहेत. ते मनापासून भक्ती करणाऱ्याला नक्कीच आशीर्वाद देतात. असो, आपण अभिषेक करून झाल्यावर पूजा करून घ्यायची आहे. तुम्ही पूजा करताना, अभिषेक करताना महामृत्युंजय मंत्र म्हणत करू शकता. अगदी शक्य नसेल तर ओम नमः शिवाय मंत्र सुद्धा म्हणू शकता. पूजा, दीप, धूप, फुले अर्पण करून भस्म भगवान शिवशंकरांना अर्पण करायचं आहे, लावायचं आहे. आता शिवमूठ कोणती असणार आहे तर मुगाची शिवमूठ आहे. हिरवे मूग असतात ना, त्याची शिवमूठ तिसऱ्या भगवान शिवशंकरांना व्हायची आहे. शिवमुठीचा मंत्र म्हणत तुम्ही शिवमूठ अर्पण करावी. तो मी स्क्रीनवर देईन. शिवस्तुती तुम्ही म्हणू शकता. शिवशंकरांची सेवा करू शकता. शिवमुठीची कहाणी अजून तुम्ही पठण किंवा श्रवण केली नसेल तर ह्या श्रावणी सोमवारी तुम्ही ऐकू किंवा वाचू शकता. मागच्या दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या व्हिडिओमध्ये मी शिवमुठीची कहाणी सांगितली आहे, ते तुम्ही पाहू शकता. शिवचालीसा पठण किंवा श्रवण करू शकता. महामृत्युंजय मंत्र 108 एक जपमाळ ती आवर्जून करावी. शिवलीलामृत मधील 11वा अध्याय वाचावा किंवा ऐकावा. तरी श्रावणी सोमवारी उपवास प्रत्येकजण करत असतो. तरी कोणत्याही कारणास्तव गर्भावस्थेमुळे किंवा मुले लहान असतील तर ते उपवास करणे शक्य होत नाही. अशा वेळी आपण फक्त श्रवण किंवा पठण करून महादेवाची सेवा जरूर करावी. देव फक्त भक्तीचा भुकलेला असतो. त्यात महादेव तर साम सदाशिव भोळे आहेत. मनापासून जल जरी अर्पण केले, ओम नमः शिवाय मंत्रचा जप जरी केला तरी ते लवकर प्रसन्न होतात, आपल्या अडचणी दूर करतात. आशा करते मी दिलेली माहिती आपणास उपयुक्त ठरेल. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओम साईराम.